दुबईमध्ये एअर शोमध्ये भारतीय लढाऊ विमान तेजसला अपघात झाला आणि त्यामध्ये वैमानिक विंग कमांडर नमन स्याल यांचा मृत्यू झाला। पाहूयात विंग कमांडर नमन स्याल यांच्याविषयीचा हा रिपोर्ट। दुबईतल्या एअर शो मधली ही दुर्घटना। भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान उड्डाण करताच काही वेळात खाली कोसळलं। कोसळल्यानंतर काही कळायच्या आतच ज्वाळा भडकली आणि त्यात विमान जळून खाक झालं। विमानाने हवेत झोके घेतल्यानंतर वैमानिकाला बाहेर पडता आलं नाही। त्यामुळे या दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर नमन स्याल यांचाही मृत्यू झाला। दुर्घटनेआधीचा दुबईतला हा व्हिडिओ। या व्हिडिओत विंग कमांडर नमन यांच्यासह शेवटचं फोटो सेशन झालं। विंग कमांडर नमन स्याल यांची अनुभवी आणि धाडसी वैमानिक अशी ओळख होती। 37 वर्षीय नमन यांनी 16 वर्ष हवाई दलामध्ये काम केलं। त्यांची पत्नी सुद्धा हवाई दलामध्ये पायलट आहे। त्यांना 6 वर्षांची मुलगी आहे। विंग कमांडर नमन स्याल यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सुद्धा लष्कराची। त्यांचे वडील जगन्नाथ लष्करी सेवेनंतर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले। गुरुवारी ते नमन यांच्याशी बोलले। टीव्ही चॅनल किंवा यूट्यूबवरती एअर शो पहा असं नमन यांनी आपल्या वडिलांना सांगितलं होतं। शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता वडिलांनी एअर शो पाहण्यासाठी व्हिडिओ सर्च केले तेव्हा अपघाताची बातमी त्यांना कळली। त्यांनी विंग कमांडर असलेल्या आपल्या सुनेला फोन केला। काही वेळेतच हवाई दलाचे अधिकारी त्यांच्या घरी आले तेव्हा काहीतरी घडलंय हे त्यांच्या लक्षात आलं। हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातलं नगरोटा बागवान हे त्यांचं गाव। हमीरपूर जिल्ह्यातल्या एका सैनिकी स्कूलमध्ये नमन यांचं शिक्षण झालं। त्यानंतर हवाई दलातील कारकिर्दीत शिस्तीचे, कुशल आणि साहसी पायलट अशी त्यांची ओळख बनली। म्हणूनच एअर शोमध्ये तेजसच्या प्रदर्शनासाठी त्यांची निवड झाली होती। नमन अभ्यासामध्ये हुशार होता आणि त्यानं आयुष्यात मोठी स्वप्न पाहिली। आपल्या मुलाबद्दल जगन्नाथ मोठ्या अभिमानानं सांगतात, पण दुबईतल्या अपघाताने त्यांची स्वप्न विखुरली गेली आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।